नमस्कार. मागील भागात आपण भरतनाट्यम या नृत्याबद्दलची थोडक्यात माहिती बघितली. आजच्या या भागात आपण बघणार आहोत शास्त्रीय नृत्याचे प्रमुख 3 घटक म्हणजे नृत्य आणि नाट्य. नृत्य म्हणजे काय? तर लयबद्ध अलंकारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या हातापायांच्या हालचाली, ज्यांमध्ये विविध मुद्रा व भंगिमांचा समावेश होतो. या विशिष्ट हालचाली कुठलेही भाव व विचार प्रकट करत नाहीत व त्यांचा काही अर्थ देखील निघत नाही. त्या फक्त लयबद्ध हालचाली असतात. उदाहरणार्थ अलारिपू आणि जतिस्वरम हे भरतनाट्यम नृत्य मालिकेतील प्रकार नृत्य या प्रकारात मोडतात. आता नृत्य म्हणजे काय? जेव्हा आंगिक आणि शारीरिक हालचालींद्वारे भाव प्रकट होतो व त्या शारीरिक हालचालींना काही विशिष्ट अर्थ मिळतो व त्या हालचाली समोरच्यांपर्यंत काही विशिष्ट अर्थ पोहोचवतात, तेव्हा त्या हालचालींना नृत्य असे म्हणतात. नृत्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे शब्दम आणि वर्णम. भरतनाट्यम मार्गम मधील ही 2 नृत्य या प्रकारात मोडतात. आता नाट्य म्हणजे काय? दृश्य श्राव्य रूपात अभिनयाचं संपूर्ण प्रदर्शन जेव्हा नृत्याच्या संयोगाने घडते तेव्हा त्याला नाट्य असे म्हणतात. नाट्य हे मानवी जीवनाचे व भावनांचे तथा पौराणिक कथांचे संवादातून अभिनयाद्वारे केलेले काल्पनिक व वास्तविक सादरीकरण म्हणले जाते. यामध्ये 4ही अभिनयांचा म्हणजेच आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक या अभिनयांचा समावेश होतो. नाट्याची 3 स्वरूपे साधारणतः सांगितलेली आहेत: संवादात्मक नाट्य, भावना प्रधान नाट्य आणि दृश्य श्राव्य नाट्य. संवादात्मक नाट्य म्हणजे नाट्य हे संवादाने त्याची कथा पुढे घेऊन जाते. भावना प्रधान, जिथे मानवी भावनांचे प्रदर्शन सादर केले जाते. व दृश्य श्राव्य, जे पाहता देखील येते आणि ऐकता देखील येते. भरतनाट्यम नृत्य प्रकारात नाट्य हा प्रकार फारसा बघितला जात नाही, पण इतर शास्त्रीय नृत्यांच्या मध्ये जर बघितलं तर कथकली हा नृत्य प्रकार प्रमुख